सावधान. लोकवग्ग 8वी गाथा आणि धम्मपदातली 174वी गाथा. अंधभूतो अयं लोको तनुकेत्थ विपස්සति सकुंतो जालमुत्तो अपो सगाय गच्छति. अंधभूतो अयं लोको म्हणजे आता लोक म्हणजे मनोवस्था, लोक म्हणजे अंतर्विश्व. तर याचा जो अनुवाद केला हे जग आंधळे आहे. तर असा अर्थ, लोक म्हणजे जग, पण जग म्हणजे मनोवस्था, मानसिकता. अंधभूतो म्हणजे अंध आहे, अंध आहे, हा लोक अंध आहे. म्हणजे ह्या मनोवस्थेमध्ये अंधपणा जास्त आहे, म्हणजे अविद्या जास्त आहे. अजागृत अवस्था जास्त आहे, सती नसलेली अवस्था जास्त आहे. आणि तनुकेत्थ विपස්සती, त्यामुळे काय होतं की थोडस दिसतंय. तनुकेत्थ हिंदीमध्ये तनिक शब्द है, तनिक तनिक म्हणजे थोडंच. उनको तनिक ही दिखाई देता है. मतलब जिथं अंधपणा असतो, जिथं अजागृती आहे तिथं थोडंच दिसतं. जिथं जास्त जागृती आहे तिथं थोडंच दिसतं. आणि जिथं जास्त जागृती आहे तिथं स्पष्ट दिसतं. तर थोडेच लोक आहेत, थोडं थोडीच अशी अवस्था आहे, थोडीच अशी मनोवस्था आहे की जिथं दिसतं. त्यामुळे सकुंतो जालमुत्तो अप्पो सग्गाय गच्छति. आता इथं सग्ग म्हणजे स्वर्गाचा अर्थ केलाय. थोडेच लोक स्वर्गात जातात. आणि सकुंतो, सकुंतो म्हणजे मुक्त पक्षी, पक्षी. जालमुत्तो, जालमुत्तो म्हणजे जाळ्यातून मोकळ्या झालेल्या पक्षाप्रमाणे फार थोडे लोक सग्गाय गच्छति. आता सग्ग म्हणजे स्वर्ग केला, पण स्वर्ग म्हणजे सुगती, ऍक्च्युअली मुक्ती. काही शब्द जे आहेत हे आपणच पडताळून पाहिजे आहेत. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे अर्थ केलेले आहेत आणि आपण स्वतः त्याचं एक वेगळं परीक्षण करणं पण गरजेचं आहे. हा आपला अभ्यासाचा एक उद्देश पण आहे. आणि म्हणजे मी तरी बाबासाहेबांनी जे संकेत दिलेत त्या संकेतानुसार काही गोष्टी पाहतो मी. बुद्ध अँड धम्ममध्ये, त्याच्या प्रस्तावनेमध्ये निकायांचं पण परीक्षण केलं पाहिजे. निकाय म्हणजे सुत्त पिटक, म्हणजे त्रिपिटकातले, म्हणजे त्रिपिटकाचं अवगाहन केलं पाहिजे, अवलोकन केलं पाहिजे. कारण काही जे शब्दांचे अर्थ विकृत पद्धतीने मांडलेले आहेत, तर त्याच्यातून बुद्धांना जे सांगायचं ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळं त्याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणजे चंद्र जसा ढगाळ दडून राहतो, तशी बुद्धांची शिकवण पण चुकीच्या अर्थांच्या मागे दडलेली आहे, चुकीच्या संदर्भांच्या मागे दडलेली आहे. म्हणजे काही ढग जे आहेत ते स्वतः त्रिपिटकामध्येच उभे झालेले आहेत, उभे केलेले आहेत. त्यातले हे शब्द आपल्याला दूर करण्याची गरज आहे, किंवा त्याला स्वच्छ करण्याची गरज आहे. म्हणजे आपणच करू असं नाही, अनेक लोकांनी ते काम हाती घेणं गरजेचं आहे. म्हणजे मूळ बुद्ध
मूळ बुद्धांची शिकवण आणि मूळ बुद्ध जर पुढे आणायचे असतील तर आपल्याला हे जे मळब आहेत किंवा हे जे ढग आहेत हे आपल्याला दूर करणं गरजेचं आहे, असे आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि याचं कारण काय, तर अंधभूतो अयं लोके लोको, बरेचसे लोक आहेत, बरेचशा लोकांच्या मनोवस्था ज्या आहेत या अंध आहेत, म्हणजे जाणत नाहीत, म्हणजे भान नाही, स्वतःचं भान नाही, त्यामुळे शब्दांचं भान नाही, अर्थाचं भान नाही, आणि फक्त कॉपी पेस्ट करत काय बऱ्याच गोष्टी ह्या पुढे चालत येतात परंपरेनं. काही गोष्टी परंपरेनं, काही गोष्टी कर्मकांडानं ते शब्द पुढे पास ऑन होतात. ग्रंथ लिहिले गेले असल्यामुळं तेच ग्रंथ पुन्हा तसेच परत येतात. उलट त्याच्यामध्ये आणखीन काही विकृत शब्द टाकले जातात आणि मूळ बुद्ध शिकवण ही त्याच्यामुळे करप्ट होत गेलेली आहे. 2570 वर्षाच्या कालखंडामध्ये, 2570 नाही, बुद्धानंतर 200, 300, 400 वर्षांनी म्हणतात लिपी अस्तित्वात आली, लेखन कला, छपाई कला अस्तित्वात आली. छपाई पुढे असेल, आधी हस्तलिखित म्हणजे कोरून लिहिणं, ताडपत्रावर लिहिणं किंवा एखाद्या धातूच्या पत्रावर लिहिणं किंवा दगडावर कोरणं, जसं लेण्यांमध्ये जे कोरलेलं आहे स्तंभांवर, तर तशी ती कला जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा मग सांकेतिक अर्थाने ते शब्द कोरले गेलेले आहेत, तीच लिपी. आणि मग जेव्हा छपाई कला, धातूच्या धातूच्या खिळ्यांवर अक्षर तयार करून, मग त्या खेळ्यांचं पूर्वी ट्रेडल मशीन असायची, म्हणजे ते छापखाना असायचा. तो छापखाना जो होता त्याच्यामध्ये ते खिळे जुळवून ते अक्षर अक्षरांचे शब्दाचे वाक्य अशी बनवावं लागायचे. ते खिळे जुळून ती अं, छपाईची प्लेट तयार करावी लागायची आणि मग ती मशीन मशीनमध्ये त्याला शाई लावून ते छापलं जायचं. ट्रेडल मशीन, आता ट्रेडल मशीन हे आता बंद झाल्यात जवळपास. आता ऑफसेट मशीन आल्या आणि आता ऑफसेट मशीन पण आता अं, कमी कमी होत, प्रिंटर आपल्या अगदी हाताशी प्रिंटर असतो, कॉम्प्युटरवर तर एक कमांड दिली की प्रिंट आउट निघतं. छपाई छपाई अशी पण होते. मोठाला जे प्रिंटिंगचं काम आहे ते मोठ्या ह्याच्यामध्ये चालतं, परंतु हे जे छपाईचं काम आहे हे फार मोठ्या झपाट्यानं पुढे येतं. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की प्रूफ रिडिंग ज्याला म्हणतात, तर ते प्रूफ रिडिंग व्यवस्थित नाही झालं तर अशुद्ध शब्द पण पुढे येतात तसेच. आणि कधी कोणी शब्द अर्थ, योग्य अर्थ याच्यावर कुणी चिंतन जर केलं नाही, त्याच्यावर विचार जर केला नाही, तर त्यामुळं पण ते शब्द तसेच जर चुकीचे असतील तर तसेच पुढे चालतात. तर असं हे संमिश्र अवस्थेत हे बुद्धांचं ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या मते आता याचं सगळ्याचं परीक्षण करण्याची पण गरज आहे. आणि सगळ्यात मोठं परीक्षण करण्याची गरज आहे ते म्हणजे आपलं स्वतःचं. आपल्याला स्वतःच्या जीवनाचं भान नसेल तर आपण पण ह्या साहित्यामध्ये काही सुधारणा करण्याची पात्रता आपल्यात पण नसणार आहे. आपल्याला आपल्यामध्ये जर ती सती असेल, ते भान असेल, ते जागृती असेल, तरच आपण योग्य आणि अयोग्य काय ते पाहू शकतो.
नाहीतर आपल्यालाही कळणार नाही योग्य काय आणि अयोग्य काय. ते सगळं बोलण्याचा, सांगण्याचा मतितार्थ असा आहे की हे जग आंधळे आहे. इथे थोडेच लोक पाहतात. जाळ्यातून मुक्त झालेल्या पक्षाप्रमाणे थोडेच लोक स्वर्गात जातात. या वाक्याचा काय अर्थ लागतो? असं असं सांगितलं असेल का बुद्धांनी? हाही मुद्दा आपल्याला पाहावा लागतो. तर लोक म्हणजे मनोवस्था, चित्तावस्था, म्हणजे अशा अर्थाने हे जग, अंतर्विश्व आपण त्याला जे म्हणतो, प्रत्येकाचं अंतर्विश्व वेगवेगळं असतं. कारण प्रत्येकाचे संस्कार, प्रत्येकाचं चित्त, प्रत्येकाचं मन, मनोधम्म, पूर्वसंस्कार हे सगळे वेगवेगळे असतात. म्हणून म्हणून प्रत्येकाचा लोक वेगळा असतो आणि तोही बदलत असतो परत. म्हणजे मनोवस्था बदलत असतात अनित्य असल्यामुळे. सभ्य संखारा अनिच्छाती. परंतु बहुतेक मनोवस्था ज्या असतात, बहुतेक लोक जे असतात, हे याचा मूळ स्वभाव जो आहे, म्हणजे मूळ जन्मतःच ते अजागृतच आहे जास्त. अंध आहे, म्हणजे समज नाही, बाल आहे. हा लोक जेवढा बाल आहे, म्हणजे अंध आहे, तेवढं त्याला दिसत नाही, म्हणजे समज नाही. थोडंसं दिसतं. जेवढी जागृती तेवढी समज. तेवढाच योग्य अर्थ आपल्याला सापडतो. आणि हा जेवढा सापडतो तेवढं मग आपलं चित्त जे आहे, जे जाळ्यामध्ये अडकलेलं आहे, जाल मुक्तो, जा जाळ्यात अडकलेलं चित्त हे मुक्त होतं, मोकळ्या झालेल्या पक्षाप्रमाणे. सकुंतो, जाळ्यात अडकलेला पक्षी जेव्हा मुक्त होतो, ती उपमा इथं दिलेली आहे. आणि मुक्त झालेला म्हणून मुक्त झालेलं चित्त त्या मुक्त पक्षाप्रमाणे ते मोकळेपणानं विहार करतं आणि एक वेगळ्या अवस्थेला जातं. म्हणजे सुगती म्हटलेलं आहे, सग्गाय गच्छती, सुगतीला जातं ते. पण असे म्हणजे अल्प लोक असतात. असे जगामध्ये थोडेच लोक असतात ज्यांना हे असं स्पष्ट दिसतं. बहुतेक लोक हे अंध, बहुतेक जग हे अंध आहे अशा अर्थानं घेतलं तर, हा, बहुतेक जग हे अंध आहे म्हणून परंपरा जशाच्या तशा पुढे चालतात. बहुतांश समाज, लोक, गट, जाती आणि परिवार देखील, सगळ्या सगळे लोक, सगळा समाज जो आहे हा बहुतांश, यातला बहुतांश वर्ग, बहुतांश समाज हा अंध असतो. आणि त्यामुळे ज्या मागून आलेल्या गोष्टी आहेत ह्या तशाच पुढे चालतात. आणि त्याच्यात फार थोडे लोक असे असतात की जे परीक्षण करतात. म्हणून एखादाच बुद्ध निर्माण होतो लवकर, एखादेच बाबासाहेब निर्माण होतात, बाकी समाज हा फक्त मागे चालतो, अनुयायी असतो, अनु अनुकरण करतो. अनुसरण करत नाही, अनुकरण करतो. अनुकरण म्हणजे कॉपी पेस्ट. म्हणून बघ, असं बुद्धांनी असं असं म्हटलं आणि बाबासाहेबांनी असं असं म्हटलं, असं म्हणून आपल्या पद्धतीनं बुद्ध मांडणं आणि आपल्या पद्धतीनं बाबासाहेब सांगणं, असं काही लोक करतात. आणि काही तर तेही करत नाहीत. काहींना समजतही नाही की बाबासाहेबांचं नेमकं काम काय, बुद्धांचं नेमकं काम काय, काय सांगायचं. बुद्धांना मुक्ती सांगायची, पण मुक्ती म्हणजे काय, दुःखमुक्ती म्हणजे काय, दुःखच जाणवत नाही, यातनाच जाणवत नाही, आपलं विचलनच जाणवत नाही. तर मग
पुढचा प्रश्नच येत नाही. कारण अंधपणा, अजागृत अवस्था, सती नसलेली अवस्था, आणि म्हणून तो प्रॉब्लेमच जाणवत नाही, ती समस्या जाणवत नाही, तो अंधपणा जाणवत नाही. आणि म्हणून दुःखाबाबत पण आंधळे असतात. स्वतःलाच यातना होतात पण ते कळत नाही, अस्तित्वाचं भान नाही. तर असे थोडेच लोक निर्माण होतात. त्यांची संख्या वाढली पाहिजे, असे लोक जास्त झाले पाहिजेत. हे बुद्धांच्या काळात जास्त होतं, म्हणून त्या काळात प्रचार झपाट्याने झाला आणि परिणामकारक झाला. कारण बुद्ध लोकांना जागच करायचे, आणि जागे झालेल्या लोकांना ती प्राप्ती व्हायची. ज्याला सुरतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहत, असे अनेक अरहत, अनेक अनागामी, अनेक सकृदागामी, अनेक मार्गावर आलेले लोक, प्रवाहात उतरलेले लोक, श्रोतापन्न त्याला सहज तयार होत असतील. कारण बुद्धांची जी सांगण्याची पद्धत होती, तर ती लोकांना जागं करायची, भिक्षूंना जागं करायची, आणि सामान्यांना पण जागं करायची, आणि लोकांचे प्रश्न सुटायचे. अंध लोक, अंध लोकांना पण दिसायला लागायचं. म्हणजे अंध म्हणजे ज्यांच्या मनोवस्था अंध आहेत, अज्ञानात आहेत, अविद्येत आहेत, त्यांना पण दिसायला लागायचं, कळायला लागायचं. आणि मग ते लोक प्रचार करत होते, आणि तो प्रचार फार परिणामकारक झाला. म्हणून काही साधनं नसताना, फारशी आजच्या इतकी साधनं नसताना देखील, उत्तर भारतामध्ये बुद्धांच्या हयातीतच 45 वर्षामध्ये खूप मोठा प्रदेश, प्रांत असा व्यापला गेला होता. आणि नंतर त्याच्यात विस्तार झाला, परंतु ती, म्हणजे काय म्हणतात त्याला, क्वांटिटी वाढली पण क्वालिटी कमी झाली. म्हणजे संख्या वाढली, जगभरामध्ये बौद्ध धर्म पसरला, परंतु मग मुक्त लोक कुठे आहेत, जागृत लोक कुठे आहेत? जगामध्ये एवढं दुःख, यातना, संघर्ष, एवढी विक्षिप्त विचित्र अवस्था, एवढी असुरक्षितता, एवढी युद्धजन्य परिस्थिती, कसं काय वाढत, कसं काय चाललंय, कमी का नाही होत? तर मुख्य मूळ गोष्ट हरवलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि लोक भलत्याच गोष्टींना, म्हणजे आता बौद्ध बौद्ध जगातच आपलं चाललंय विषय, बहुतेक लोकांना ते नाही समजलं, असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर हे काम फार झपाट्यानं व्हायला पाहिजे, परंतु कसं होईल? अंध लोकांची संख्या, अजागृत लोकांची संख्या जर जास्त असेल, तर मग प्रचार होईल, पण आंधळेपणानेच होईल. फक्त कर्मकांडांचा प्रचार होईल. लोक पठण करतील, लोक ध्यान करतील, लोक अभ्यासही करतील, लोक पंडितही होतील, पण पाहणारे नाहीत. ज्यांना दिसतं, समजतं, असे लोक कमी आहेत, असा त्याचा अर्थ आहे. अभ्यास आहे, थोडंफार कळतंय, पण वळत नाही. आणि वळत का नाही, तर स्वतःवर फोकस करून जे अनुभव यायला पाहिजेत, म्हणजे स्वतःचं जे भान यायला पाहिजे, ते काम नाही होत असं दिसतं. म्हणून हे कॉपी पेस्ट करण्याचं काम नाही. बुद्ध धम्म प्रचाराचं काम कॉपी पेस्ट करण्याचं नाही, इकडचं उचललं आणि तिकडे सांगितलं.
हे पठण आणि वाचन करण्याचं काम नाही. हे जागृत चिंतन आणि समज आणि अनुभूती याच्या आधारेच होणारं हे काम आहे. असं हे या गाथेचं एक स्पष्टीकरण जे आहे हे अशा प्रकारचं आहे. बरं, हा जो आंधळेपणा आहे, ही जी अजागृती आहे, याशी आपल्याला दिसत नाही. म्हणजे कोण जागा आहे आणि कोण झोपेत आहे हे आपल्याला पण दिसत नाही. आपण किती जागे आहोत? आपण झोपलेले नाहीत हे कळते, परंतु जागे किती आहोत, नेमके किती जागे आहेत, म्हणजे किती समज आहे, किती कळते हे आपल्याकडे पाहिल्यावर आपल्याला कळणार. खूप गोष्टी अशा आहेत का समजलेल्याच नाहीत, लक्षातच नाही आल्या. माहिती आहे, शब्द माहिती आहे, पाठ पण आहेत, हे आपण सांगतो पण. म्हणजे मला पण आता हे म्हणजे अनुभव सांगतोय मी. हे अभ्यास तर ह्या कितीतरी वेळा वाचन केलंय, याचं रेकॉर्डिंगही केलंय, अभ्यासही केलाय. शाळेच्या काळापासून थोडं थोडं वाचण्याची एक मला संधी मिळाली. पण एवढा सखोल अर्थ अलीकडे जाणवायला लागलाय. अंध लोक, चित्तावस्था जागृत नव्हती, मनोवस्था जागृत नव्हती, त्यामुळे कळत नव्हतं. भरलं भरपूर, इनपुट भरपूर आलं, शब्द भरपूर जमा झाले, पण शब्दांचा अर्थ नाही लागला. अजूनही पूर्ण नाही लागला. कारण हे अंध अवस्था, अजागृत अवस्था जी आहे ही फार मोठी आहे. अनकॉन्शियस माइंड जे आहे हे निसर्गतःच खूप मोठा आहे. ते मानसशास्त्र पण ते सांगतं की 70, 80, 80, 90% मन हे अनकॉन्शियस असतं, अजागृत असतं. आणि तो आपला अनुभव आहे. आपल्याला पण आपल्या जाणीवा स्पष्टपणे दिसत नाही. आपल्यातले सुखदुःखाची आपल्याला त्याच्याशी संपर्कही नसतो आपल्याला. आपला आपल्या जाणीवा आपल्याला जाणवत नाही. आपल्याला आपले चित्त जाणवत नाही. आपल्याला आपले विचार स्पष्ट जाणवत नाही. आपल्याला आपलं पाहणं जाणवत नाही, ऐकणं जाणवत नाही, गंध, चव, स्पर्श आपल्याला आपलं जीवन जाणवत नाही, क्लिअर स्पष्ट जाणवत नाही. त्यामुळे कळत नाही, कारण ते दिसत नाही. आणि जे काय दिसतं, माहिती आहे, याचं वाटतं खूप आहे. आणि त्याच्यातून मग जो सत्काय दृष्टी, अहंकार, अहमभाव निर्माण होतो, त्याच्यात पुढचं संशोधन होतच नाही. ते त्या ज्ञानातच अडकून पडते. मन मन चित्त, मन, विचार त्या ज्ञानातच अडकून पडते. हा माहिती आहे मला, पण माहीत नसलेलं किती मोठं आहे हे जेव्हा आपण उतरतो स्वतःमध्ये तेव्हा ते लक्षात येतं. आपला रोजचा हा जागृतीच्या कार्यशाळेचा उद्देश हाच आहे की आपल्याला खोलामध्ये त्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत, म्हणजे स्वतःला ओळखता आलं पाहिजे. हा सतीचा उद्देश आहे.
जागृती. सम्मा संबुद्ध संपूर्ण जागृती. आणि मग त्याच्या अलीकडे जे आहे ते कमी 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 कमी. आणि सगळ्यात शेवटी ही अविद्या आहे, अज्ञान आहे, बाल अवस्था आहे, अजिबातच कळत नाही. पण माणसाला थोडं थोडं कळू शकतं. प्रयत्न केला तर प्रयत्न करत 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 आता किती किती प्रयत्न आणि योग्य प्रयत्न, सम्यक साधना, योग्य प्रयत्न, पद्धतशीर प्रयत्न स्वतःमध्ये उतरून तोच मार्ग आधी क्लिअर होत नाही बऱ्याचदा. अनुभवाचीच गोष्ट. तोच मार्ग सापडत नाही लवकर, की स्वतःमध्ये उतरायचं कसं. संपूर्ण अस्तित्वाचं किमान भान आलं पाहिजे. कमीत कमी भान आलं, कमीत कमी भान तरी आलं पाहिजे. संशोधन ते समजणं ही पुढची गोष्ट आहे. प्रज्ञा येणं पुढची गोष्ट आहे. पण किमान ज्ञान तरी झालं पाहिजे अस्तित्वाचं. अस्तित्वाचं भान सती आणि अस्तित्वाचं ज्ञान. आणि मग ज्ञानाचं ज्ञान म्हणजे ज्ञानाची समज, प्रज्ञा ही क्रमाक्रमानं डेव्हलप होत जाते. परंतु ती कशी हे लवकर लक्षात येत नाही. म्हणून अंध, हे लोक अंध अंध आहे, मनोवस्था आंधळे आहेत. यांना जागं करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जय भीम. हं, बोला. मला असं वाटतंय, माझा जो प्रॉब्लेम होता हं, तो फक्त कमी व्हावा यासाठी प्रयत्न करून चालत नाही. मानसिक, शारीरिक, सामाजिक सगळीच दुःख कमी झाली पाहिजे, या दृष्टीनेच ही जागृती पाहिजे. हं. तसं आहे ना? बरोबर. आणि ती थोडी थोडी होते क्रमाक्रमानं. जसं क्रमाक्रमानं ढग बाजूला जातात तसे. आणि मग तो चंद्र मोकळा होतो तसं आपलं ही जागृत अवस्था ही क्रमाक्रमानं कमी होत जाते. म्हणून ती सतीपठ्ठाण जे आहे तो क्रमच आहे तो. आनापान सतीतून कायेमध्ये उतरणं म्हणजे आधी आन आणि अपानच्या पातळीवर थोडं भान येतं. आनापान सती म्हणजे काय? या कायेमध्ये, जिवंत कायेमध्ये आतमध्ये जे आन चालू आहे, अपान चालू आहे, त्या निमित्तानं ज्या हालचाली चालू आहेत, मुवमेंट. जिवंतपणा म्हणजे हालचाल आहे. तर आन आणि अपानच्या पातळीवर ज्या मुवमेंट चालू आहेत, त्या हालचाली चालू आहेत, तर या क्षणी जे काही चाललेलं आहे ते वर्तमानात. आणि क्षण हा प्रवाह आहे, गती आहे ती. क्षण हा स्टॅटिक नाही, असं स्थिर नाही, गती आहे. तर वर्तमान गतीमध्ये सती, उदाहरणार्थ श्वासाच्या पातळीवर वर्तमानातला श्वास, तर त्या पातळीवरची जागृती येते आधी. म्हणजे अभ्यास करायचा झाला तर, पद्धतशीर अभ्यास करायचा झाला तर अशाच प्रकारे होऊ शकतो. परंतु कळून पण तो तेवढ्या पद्धतशीरपणे न होण्याचं कारण अंध लोक, म्हणजे आपल्या मनोवस्था अंध अवस्थेमध्ये, अविद्येमध्ये त्या इतक्या गतिमान असतात की त्याच्यात मन अडकलेलं असतं. चित्तामध्ये पाहिजे नको लोभ, द्वेषामध्ये, तृष्णेमध्ये ते अडकलेलं असतं. त्याच्यात विचार अडकलेले असतात. आपण पाहण्यात व्यस्त असतो, काहीतरी ऐकण्यात व्यस्त असतो. आणि गंध, चव, स्पर्श, धावपळ, पळापळ ह्याच्यामध्ये आपण व्यस्त असतो. आणि त्याच्यामध्ये आनापानसती पाहण्या इतकी अं, शक्ती पण जणू काय आपल्यात उरत नाही. आनापानसती पण सोपी नाही, सोपी गोष्ट नाही.
कारण आपण हरवलेले जास्त असतो. अंध अवस्थेत हरवलेली अवस्था जास्त असते, गाफील अवस्था. गाफीलपणाचं एक चांगलं उदाहरण काल मी पाहिलं आणि नेहमीच पाहतो आपण. म्हणजे अं, एक उदाहरण म्हणून आपण पाहूया त्याच्याकडे. काल मी एक साक्षगंधाच्या कार्यक्रमाला 2 तासाच्या अंतरावर एक गाव आहे नगरपासून, तिकडे गेलो होतो. आणि त्यांचे एक साक्षगंध होता, छोटा कार्यक्रम होता आणि त्यांनी छोटी गाडी केली होती. त्याच्यात मी गेलो. एक 5-25 लोक होते त्याच्यामध्ये. 20 साधारण, 20 ते 25 लोक असतील. तर त्याच्यामध्ये मुंबईचा महिलांचा एक ग्रुप होता, नात्यातलाच होता त्यांच्या. तर तो आता मुंबईमध्ये हे अशा कार्यक्रम जे असतात ना, सामाजिक कार्यक्रम, ते लग्न समारंभ, साखरपुडे वगैरे असे जे एन्जॉय करणारे जे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये मुंबईमध्ये डान्स हा एक मोठा प्रकार आहे. सगळीकडेच आहे तो, सगळीकडेच आहे. परंतु अं, ते जास्त वाटलं, कारण तिथं ते इनपुट जास्त आहे मोठ्या महानगरीमध्ये. तर त्याच्यामध्ये एक छोटीशी ॲम्ब्युलन्स सारखी गाडी होती, त्याच्यातच त्या महिला डान्स करत होत्या. आणि ती ती सुरुवात मात्र लवकर होत नव्हती. गाडी निघाली, मी थोडासा पुढेच बसलो होतो 2 नंबरच्या सीटवर. आणि ती काय सुरुवात लवकर नाचायला होत नव्हती, पण एक उत्साही कलाकार महिला, तिनं सगळ्यांना यही तो जीवन है, हेच खरं जीवन आहे, आनंद आनंद घेतला पाहिजे, असं तसं, नाचा जरा. तिने ते गाणे वगैरे लावायला सांगितले, तरी पण कोणी लवकर हालेना. मग ती स्वतःच नाचायला सुरुवात केली तिनं. आणि मलाही म्हटली, बाबा जरा हला जरा, थोडंसं दाखवा काहीतरी, हात करा, बोट करा, काहीतरी असं ती म्हणत होती. असं करा किंवा असं करा काहीतरी. तर मी म्हटलं ठीक आहे. त्या तिच्या त्या गाण्याबरोबर मी मान हलवली, तिला पण ते बरं वाटलं. आणि ते सगळ्यांना मग हळूहळू म्हणायला, आता बाबा पण मान हलवतात, आपल्याला काय हरकत आहे, असं म्हणून ती सगळ्यांना तिने सक्रिय केलं गाडीमध्ये जाताना. आणि हेच जीवन असतं म्हणे. बेभान अवस्था होती. आणि ही अवस्था परत येताना पण होती, साखरपुडा झाल्यानंतर, साक्षगंध झाल्यानंतर. जाताना माझी तिला ओळख नव्हती त्या बाईला. येताना ओळख झाल्यावर थोडीशी अं, शांत झाली. मी माझ्यामध्ये होतो. परंतु बेभान अवस्था म्हणजे बऱ्याच वेळेला आनंदात जागृती हरवते, जास्त जास्त हरवते. म्हणजे आनंदी नसलं पाहिजे असं नाही. माणसाने आनंदी असलं पाहिजे, आनंदासाठीच चाललंय सगळं, सुखासाठीच चाललंय सगळं. परंतु बेभान सुख सत्य विसरतं. आता ती बाई म्हणाली की हेच खरं जीवन आहे. तर आता तिथं काय बाकी बोलण्याचा काय प्रश्न नव्हता. संगीत चाललं होतं आणि सगळे नाचत होते. महिला जास्त होत्या, त्यामुळे मागच्या बाजूला सगळ्या महिला नाचत होत्या, गाणी चालू होती. तिथं काही जागृती सांगण्याचा प्रश्न नव्हता. पण हे दिसत होतं, हरवले लोक. तर जेव्हा आपण स्वतःशी कनेक्टेड असतो, स्वतःमध्ये असतो, तेव्हा बाहेर परिस्थिती कशी असो, आपलं काम चाललेलं असतं. आणि हे थोडंसं अवघड असतं, ते याला आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, सोपं नाही. जगामध्ये जग किती नाचो, आपणही त्याच्यात आनंद घेतो, परंतु भान हरवत नाही आपलं. काही आत्ताची ती परिस्थिती आहे वर्तमानात.
ती परिस्थिती आहे, संगीत चाललंय, हे सगळे लोक नाचतायत, हे दिसतंय आपल्याला, त्याच्यात आनंद पण मिळतो आणि हसायला पण येतं. का जीवनाचं दुसरं अंग माहिती नाही यांना. ते जेव्हा समोर येतं ते अंग, आता हे सुखाचं अंग, आनंदाचं अंग, दुःखाचं अंग जेव्हा समोर येतो तेव्हा मग सगळं विसरतात आणि मग रडारडीचे कार्यक्रम, खचून जाण्याचे कार्यक्रम. इथं उठून नाचणार, दुःखी झाल्यावर बसून घेणार, निष्क्रिय होणार, डिप्रेस होणार, निराश होणार. तर जीवनाचं ते अंग जे आहे ते या आनंदाच्या मागे दडलेलं असतं. मग माणूस हुरळून जात नाही. आनंदी होऊ शकतो, पण हुरळून जात नाही. कारण दुसरे अंग ते त्याचं भान ठेवावं लागतं. आणि नंतर मग अशी आपल्याला अवस्था आली पाहिजे का हे आणि ते हे जीवनाची अंग आहेत, हे रंग आहेत. ये जीवन है, इस जीवन का यही है रंग रूप. अं, त्याच्यात असं म्हटलंय, थोडे गम है थोडी खुशियाँ नहीं, ज्यादा गम है थोडी खुशियाँ, यही है रंगरूप. तर असं ते जे गाणं आहे त्याच्यात थोडी सुधारणा केली पाहिजे, तर असंच आहे. तर ह्याचं भान जेव्हा येतं ना, हे क्रमाक्रमानं आपल्याला येतं. तर कसबे सरांचा जो मुद्दा आहे की ते एकदम सगळं येत नाही, ते क्रमाक्रमानं आपल्या सगळ्या अंगामध्ये झिरपलं पाहिजे. सती जागृती आपल्या सगळ्या अंगामध्ये झिरपली पाहिजे. त्याची सुरुवात आपण आनापानसतीपासून करू शकतो आपल्या पातळीवर. जेव्हा आपल्याला सवड मिळेल, सुरुवातीला सवडीनुसार करावं लागतं, नंतर ते परमनंट काम बनलं पाहिजे. परमनंट म्हणजे कोणत्याही क्षणी गाफील अवस्था तिनं डोकं वर काढलंच नाही पाहिजे. त्याची क्रमशः जी काही प्रॅक्टिस आहे, साधना आहे, जे बुद्धांना शोध लागला त्याचा, ती हीच आहे. श्वासामध्ये उतरा, वर्तमान श्वासामध्ये उतरा. आन असेल तर आन, अपान असेल तर अपान, मध्ये पॉज असेल तर पॉज, कारण दोन्हीच्या मध्ये एक गॅप असतो. श्वास आणि उच्छ्वास, आन आणि अपान, याच्यामध्ये एक पॉज असतो, तो सुद्धा निसटला नाही पाहिजे. तर हे पाहता पाहता पण एक जाग येते, भान येतं, आणि हे भान टिकून राहिलं पाहिजे. आणि हे हळूहळू मग सगळ्या कायेमध्ये झिरपत जातं जाणीवांच्या आधारे. आणि मग त्याच्यात आपल्याला चित्त सापडतं की कुठं चित्ताची पळापळ कुठं चालली. इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नको, लोभ, द्वेष, हे कुठं कुठं आपल्या जीवनाला डायव्हर्ट करतात, दोलायमान ठेवतात. जसं कालची घटना, आनंद आनंद आनंद, हेच जीवन. ती बाई म्हणाली हेच जीवन आहे. म्हणजे उत्साही कलाकार होती ती बहुतेक. नाचत होती आणि नाचवत होती. शेवटी येताना पाहिलं सगळेच, जवळपास सगळेच सहभागी झाले त्याच्यात. म्हणजे ही गोष्ट अशी असते की हे
उत्तेजन, असं उत्तेजन मिळालं की माणूस म्हणजे मी थोडासा हात वगैरे केला तर ती म्हणाली बघा बाबा सुद्धा आनंद हं, घ्यायला लागले. म्हणजे ते यश वाटतात त्यांना. पण दुसरी हं. बाजू जी जीवनाची आहे त्यातही भान पाहिजे, कारण ते दडलेलं आहे. परत नगरला आल्यावर उतरायच्या वेळेला अरे आलं काय नगर, आलो काय आपण परत घरी, म्हणजे अजून नाचायचं होतं आणि आता उतरावं लागेल खाली, संपला विषय. तर हे सुद्धा प्रत्येक क्षणामध्ये, वर्तमान क्षणामध्ये हे ज्या बदलत्या घटना असतात, बदलत्या मनोवस्था असतात, बदलते लोक आपल्या मनोवस्था, तर या प्रत्येकाची आपल्याला सती पाहिजे. तर श्वास, काया, वेदना, चित्त, विचार प्रक्रिया आणि इंद्रिय. त्या कालची घटना म्हणजे इंद्रियांच्या पातळीत संगीत ऐकायला येत होतं, डोळ्यांना दिसत होतं. आता मी पुढं होतो मी, मला सगळं मागचं दिसत नव्हतं, परंतु ते सगळे धुमाकूळ चाललेला ते ऐकू येत होतं आणि थोडंसं मागे वळून पाहिल्यावर ते कळत होतं की मशगूल होते लोक, पण भान विसरलेले होते. पण ते प्रत्येक जण जागा होऊ शकतो, प्रयत्न केला तर प्रत्येक जण जागा होऊ शकतो, आणि ती सती जागृती सगळीकडे एकदा झिरपली, मग ह्या कृत्रिम गोष्टीतल्या आनंदामध्ये मन अडकून पडत नाही आणि हुरळून पण जात नाही. आनंद होईल पण हुरळून जाणार नाही, कारण गाफील अवस्था नाही, भान हरवलेली अवस्था नाही. त्याचा हा एक कालचा एक अनुभव होता माहितीसाठी. तर कसबेंचा जो मुद्दा आहे की ते अं, पुढं सरकणं कसं, हे सुरुवातीला कठीण वाटतं पण नंतर मग ते जमतं प्रॅक्टिस. आणि याच्यात कोणताही क्षण निष्ठत नाही. म्हणजे आता आपण गाडीत प्रवास करतोय आणि ते धिंगाणा चाललाय म्हणून आपण स्वतःला विसरलो, असं ते नंतर होत नाही. आपण आपण आहोत याचंही भान राहतं आणि आजूबाजूच्या परिस्थितीचंही भान राहतं. असलं पाहिजे. तर ते महामंगलसूत्रातली जी गाथा आहे की मन हे सुखदुःखात अडकून पडत नाही, मग पुट्टस्स लोकधम्मेहि चित्तं यस्स न कंपती, असोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. मंगल किंवा कल्याणकारक चित्तावस्था, मनोवस्था कोणती, मुक्तावस्था कोणती, जिथं चित्त कंपित होत नाही, म्हणजे विचलित होत नाही, हुरळून जात नाही. कशामुळं? लोकधम्म, चित्तस्थ लोकधम्मे, लोक म्हणजे मनोवस्था, तो विषय आता लोकवग्गू आपला चाललेला आहे. चित्तस्थ लोकधम्मे ही म्हणजे चित्तावस्था ज्या बदलत राहतात. चित्तस्थ लोकधम्मे, चित्तस्थ लोकधम्म म्हणजे चित्ताचे लोकधम्म, म्हणजे चित्ताच्या मनोवस्था ज्या कंपित होत नाहीत, त्या चित्तातल्या मनोवस्थांनी चित्त कंपित होत नाही, ती मुक्त अवस्था आहे. चित्तस्थ लोकधम्मे ही चित्तं यस्य न कंपती, ज्याचं चित्त कंपित होत नाही लोकधम्मांनी, मनोवस्थांनी, म्हणजे सुख दुःख, यश अपयश,
निंदास्तुती, लाभ हानी, या 8 ज्या मनोवस्था आहेत या कंपित करतात, विचलित करतात, दोलायमान करतात. लाभाने माणूस हुरळून जातो, हानीनं खचून जातो, यशानं हुरळून जातो, अपयशाने खचून जातो, स्तुतीने हुरळून जातो, निंदेनं खचून जातो, दुःखाने खचून जातो, सुखाने हुरळून जातो. म्हणजे हे जे सतत दोलायमान अवस्था असते चित्ताची, ही सगळी कमी होते. कारण ह्या पाहिजे असणाऱ्या गोष्टी आहेत. सुख पाहिजे, दुःख नको. यश पाहिजे, अपयश नको. निंदा पाहिजे, निंदा नको. स्तुती पाहिजे, लाभ पाहिजे, हानी नको. हे पाहिजे नको मध्ये जे चित्त हेलकावे खातं, तीच अस्वस्थ अवस्था आहे, तीच दोलायमान अवस्था आहे, तीच डिस्टर्ब अवस्था आहे. ह्याच्यातच जीवन हेलकावे खातं, त्याला दुःख म्हटलंय. तर या जीवनाचं आणि या मनोवस्थांचं, या लोकांचं, या चित्ताचं भान आलं की त्यातली दोलायमान अवस्था, कंपन नॅचरली, आपोआप, नैसर्गिकपणे कमी कमी होतात. कारण त्याची समज येते, प्रज्ञा, अंडरस्टँडिंग येते का हे चित्ताचा धम्मच असा आहे. चित्तधम्म, मनोधम्म हे असंच आहे. फार इंटरेस्टिंग अनुभव येतात मग नंतर. नाही, सम्यक दृष्टी ही फार महत्वाची त्याच्यामध्ये, हम्म, हम्म, आणि ती येणं फार आवश्यक आहे. हम्म. बुद्धायनी धम्मामध्ये तिथे जग हे अंधार कोठडी आहे. हा, मला वाटते तेच हा संदर्भ इथे लागतो. बरोबर आहे. हम्म. जग हे अंधार कोठडी आहे आणि अंधार हम्म. कोठडीतल्या कैद्याला एवढीशी पण कधी कधी समज नसते की आपण कैदी आहोत. हम्म. पण त्याच्यातून थोडासा जरी प्रकाश किरण त्याला मिळाला तरी त्याला अं, प्रकाशाचं जग आहे बाहेर, हम्म. हे ते एका आशावाद. थेरपीमुळं त्याला लक्षात येतं. तशी सती सुद्धा थोडीशी जरी अनुभवाला आली तरी कळतं का, अरे हा, याचं जे व्यापक स्वरूप आहे, मोठं स्वरूप जे आहे, ते सर्वांगामध्ये भिनू शकतं. सगळं अस्तित्व भानावर येऊ शकतं, जागृत होऊ शकतं. हे एका छोट्याशा सतीच्या अनुभवानं पण लक्षात येतं. ते आलं पाहिजे आणि मग ते पुढचं काम चालू राहतं. ते सरळ जरी नसलं पण चालू राहतं ते काम. गुंतागुंतीचं आहे पण ते होत राहतं. त्या गुंतागुंतीचं टेन्शन पण घ्यायचं नाही. हे असंच असतं, हे जीवनाचं स्वरूप असंच आहे, हेच लक्षात घ्यावं लागतं. म्हणून कालची घटना मी विस्तृत का सांगितली, हा, हे असं हम्म. पण आहे. असं पण जग आहे, ज्याला नाचायला आवडतं, ज्याला गाणी आवडतात आणि नॉनस्टॉप नाचायला आवडतं आणि त्याच्यात असं वाटतं, असा भ्रम असतो, हेच खरं जीवन आहे. पण गाडी कुठेतरी थांबते, म्युझिक थांबतं, नाचणं थांबतं. अरे बापरे, आता आता संपलं काय? हम्म. तर हे असंच आहे. हवं आहे सगळं लोक. हा, हा, जीवनाचं स्वरूप असंच आहे. हम्म. संशोधनाचाच विषय आहे सर सगळा, हा हो, सगळा. प्रश्नच नाही, प्रश्नच हम्म. नाही. आणि कुठे जायची गरज नाही. आपलं जे हा. जे रनिंग लाईफ जे आहे, चालू जीवन जे आहे आपलं, हाच विषय आहे. काही कुठं जायचं नाही आणि कुठं काहीच करायचं नाही. सरळ श्वासामध्ये उतरा, काया पहा, जाणीवा, चित्त मनोधम्म पहा आणि जगणं अनुभवा. आणि मग प्रवाह मात्र, हा, 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 हे प्रवाह जो आहे ना तो टिकून राहत नाही, म्हणजे खूप हा, तो प्रयत्न करावा. चालूच आहे ना, जीवन प्रवाह चालूच आहे. आणि या पण ते जीवन प्रवाहात काही यायचे. पण, हा,
ते आपले सती पठ्ठाण जे आहे ना आपले हो 4 अवस्था जे आहे. हो हा. ते तर ते सतीपठ्ठाण पण थांबलं पाहिजे. हम्म. याचा अर्थ काय? सतीपठ्ठाण थांबलं पाहिजे म्हणजे काय? साधना थांबली पाहिजे याचा अर्थ काय? आपण बोललो याच्यावर पाठीमागे. साधना थांबली पाहिजे याचा अर्थ असा आहे की एकदा काया वेदना चित्त मनोधम्म आणि संपूर्ण अस्तित्वामध्ये सती झिरपली, जागृती झिरपली, आपोआप. हम्म. मग पुन्हा साधना करण्याची गरज नाही. पुढे आपोआपच ते सगळं हा, मिळते. ती अवस्था एकदा आली परत हम्म. करण्याची गरज नाही ना. हम्म. तुम्हाला एकदा पाढे म्हणायला जमले, बे क बे पासून पुढचं तुम्हाला गणित गणित समजायला लागलं सगळं, परत थोडेच आपण पाढे म्हणतो. पुन्हा तो अभ्यास करत नाही मागचा, तो पुढे याच्यात येतो, तो इतका व्यवहारात येतो की आपण पाढे शिकताना किती त्रास घेतला, ते लवकर पाठ पण होत नव्हते. 2चा पाढा, 3चा पाढा, 19चा पाढा जमत नव्हता लवकर. जे अवघड पाढे होते, अवघड जे होतं ते लवकर जमत नव्हतं. 12 लवकर पाठ होत नव्हती. शब्द व्याकरण सगळ्यात अवघड गोष्ट, व्याकरण व्याकरण पाठ होत नव्हतं, व्याकरण लवकर कळत नव्हतं. पण नंतर अभ्यासानं ते इतकं सहज सोपं होतं. तर ही अभ्यास म्हणजे साधना, साधनाच महत्वाची आहे. एकदा त्याच्यामध्ये पक्वता आली, मॅच्युरिटी आली, मग साधना थांबते आपली, मग करण्याची गरज नाही. साधना ही साध्यापर्यंत चालते. साधकाची साधना साध्यापर्यंत चालते. साध्य एकदा मिळालं, साधनेचं काही काम नाही. नावेतून या तीरावरून त्या तीरावर गेलो, नावेचं काही गरज नाही, संपला विषय. सोडून मोकळं व्हायचं. सोडून सोडून द्यावंच लागतं. काय करणार तुम्ही? पलीकडे तिचा काही उपयोगच नाही ना. हम्म. पलीकडच्या तीरावर जमिनीवर उतरल्यावर नावेचा काय उपयोग आहे? ती पाण्यातच वापरली जाणारी गोष्ट आहे, हम्म. साधन आहे. तसं तसं हे सतीपठ्ठाण जे आहे हे पोहोचेपर्यंत, त्या ठिकाणी जाईपर्यंत, आणि ते ठिकाण म्हणजे उच्च अर्थानं बुद्धत्व आहे हम्म. किंवा दुःखमुक्ती निब्बाण आहे किंवा अरहत पद आहे. ते माणसाला पाहिजे, ते गरज आहे, जीवनाची गरज. त्याच्यासाठी सगळी धडपड चालली, पण ते कळतच नाही कशासाठी चालली. म्हणजे जगतो थोडक्यात पण. सर बोलायचं म्हटलं तर हा हा जसं आता तुम्ही काल बोलले नाच गाण्यांमध्ये म्हणजे तुम्हाला ती साधना करायची गरज नाही वाटली कारण गरज तुम्ही त्यात त्याच्यातच मग्न नाही झाले. त्याच्यातच असतो आपण, बरोबर. हो एकदा त्याच्यातच तुम्ही असलो तुम्ही त्यात किंवा मग्न नाही झाले आणि तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप कठीण काम आहे पण तुम्हाला एकदम सोपं वाटलं ते कालचं. हा आता खूपच. ते आता सगळं तारुण्य, बरंच आयुष्य त्याच्यात गेलं माझं. हा म्हणजे त्या आता जागी म्हणजे माणूस त्याच्यात गुंतलं नाही पाहिजे. ती गुंतला नाही मजा पाहिजे. घेतली जरा वेळ ठीक आहे हा पण मग हो, त्यात गुंतलं नाही. मुक्त अवस्था आहे तीच मुक्त मुक्त अवस्था. अवस्था. हम्म. खूप छान सर. खूप विषय छान होता. म्हणजे अजून अजून बरंच काही साध्य करायचं, पण हम्म. आहे तो मार्ग आपल्याला तिथं नेतो. खूप सतीपठ्ठाणाचा हा खूप छान मार्ग जो आहे. मार्ग पडलाय सर ह्या मार्गावर जर आपण चालत राहील तर खरंच हम्म, हम्म, आपोआप दुःख कमी होण्याला बरोबर. मदत होईल. बस बस तेच पाहिजे आपल्याला. आणि काही कुठे जायचं नाही आणि काय नाही. म्हणजे असं करायला कुठेतरी जायचं आणि काहीतरी करायचं, काही नाही करायचं, काही नाही करायचं हेच करायचं. पण आपण काहीतरी करतच असतो ना. आपल्या इच्छा आकांक्षा हे तृष्णा काय करतात, आपली इंद्रिय काय करतात, काहीतरी करतच राहतात. मन काहीतरी करतच राहतं, विचार करतच राहतं, भावना येतच राहतात, डोळे पाहतच राहतात, कान ऐकतच राहतात आणि त्याच्यात अडकूनच पडतात.
वाहतच जातात. भवचक. हं. भवचक्र ते फिरतच राहते ते. हं. तर ह्यातले धम्म पाहिले, भवचक्रातले धम्म पाहिजे, म्हणजे भवचक्रातलं धम्मचक्र दिसलं की भवचक्र थांबतं, म्हणजे मुक्त अवस्था आहे. थांबतं म्हणजे जीवन संपतं असं नाही. जीवनात जीवनाचं स्वरूपच लक्षात येतं आणि मग जीवनातल्या ह्या उलाढालीमध्ये चित्त कंपित होत नाही. भवचक्रामध्ये मन नाही फिरत बसत. सुटका सुटका त्याला म्हणजे विमुक्ती. तर ते खूप इंटरेस्टिंग अवस्था असणार आहे. हं. आपण सगळे प्रयत्न करूया, हेच पाहिजे आपल्याला. आणि हीच गोष्ट समाजामध्ये रुजली तर मग जग कसं असेल पुढचं. म्हणून बाबासाहेब जे म्हटले, जग धम्म राज्य करायचे, हाच बुद्ध धम्माचा हेतू आहे. संकल्प करूया आणि स्वतःला कमी समजायचं काम नाही, कारण नाही. कधी कधी अरे बापरे, हे आपल्याला कधी जमणार. जमेल, जमणार, जमणारच. आपल्या हातातलं आहे ते. अशक्य काहीच नाही. कठीण आहे पण अशक्य नाही. पण कठीण असेल, कठीण काय, जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कठीण आहे. प्रॅक्टिस करायची, साधना करायची, काही कठीण नाही. साधनेनं कठीण पण सोपं होतं. कारण या आपल्या आपल्या मर्यादेच्या बाहेर नाहीच आहे ना काही. आपल्या क्षमतेच्या बाहेर, या कायाच्या बाहेर काहीच नाही. म्हणून धम्मं कायेन पश्यति, याच्या बाहेर काहीच नाही. पुस्तकातही नाही आणि प्रवचनातही नाही आणि कशातच नाही आणि कुठंच नाही, सगळं इथंच आहे. पण जोपर्यंत इथलं आपल्याला दिसत नाही, आपण ताटपडत राहतो. मग हे करू का, ते करू का, ते करू का, ते करू, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हेरझाऱ्या मारत राहतो. हेरझाऱ्याची एक गाथा काहीतरी आली होती ना मागे. हं. परवाला गेल्या आठवड्यात मी एक आता जाता आता उल्लेख करतो, म्हणजे हा आपला याचा विषय नाही, आजचा विषय नाही, परंतु मी मागे एक प्रॉमिस केलं होतं की बाबासाहेबांचं एक वाक्य, एक संदेश आपल्याला, छोटासा आहे अगदी. अं, हे हं. काय आहे, बाबासाहेबांची भाषणे, 18वा खंड पहिला भाग, त्यातलं 16 नंबरचं छोटंसं भाषण आहे अगदी. ते 5-7 मिनिटाचं पण नसणार आहे अगदी. कुणीतरी त्यांना त्या पाली, 12 पाखाडी पाली दांडारोड वांद्रे, वांद्रे म्हणजे बांद्रा ना. हं. हं. हा. ते बांद्र्यामध्ये कुणीतरी त्यांना 11 डिसेंबर 1927 साली तिथं त्यांना बोलावलं होतं, म्हणजे ते गेले होते आणि त्यांना चंदा दिला. चंदा म्हणजे वर्गणी. कशासाठी? महाडच्या सत्याग्रहासाठी. महाडच्या 25ला आहे, पुढे 27 साली तो पुढे महाडचा सत्याग्रह झाला ना तो. तर त्या सत्याग्रहासाठी लोकांनी वर्गणी दिली होती. किती वर्गणी दिली? 175 रुपये. म्हणजे असं वाटतं फार छोटी घटना आहे, पण फार मोठी घटना आहे.
लोकांनी 175 रुपये वर्गणी करून दिली आणि डॉक्टर साहेबांनी आभारपूर्वक देणगीचा स्वीकार करून पुढील प्रमाणे भाषण केले. आपण दिलेल्या सद्गृहस्थ हो, आपण दिलेल्या देणगीबद्दल मी आपला आभारी आहे. आज येथे जमलेल्या लोकांनी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे सिंहावलोकन केले तर आपणाला मान खाली घालावे लागेल. काही काही पराक्रम असे केलेत, म्हणजे उपरोधानं बोलले ते बहुतेक बहुतेक हम्म. पूर्वजांच्या काही पराक्रमांचं आपण जर अवलोकन केलं तर आपल्याला मान खाली घालावे लागेल. आणि ती घालावी लागू नये म्हणून ते महाडचा सत्याग्रह होता. कोकणात दापोली मुक्कामी पूर्वी सुभेदार, जमादार, हवलदार वगैरेंचे टोलेजंग वाडे होते दापोलीमध्ये. आजही ती वस्ती तिथं बाबासाहेबांचं घर आहे दापोलीमध्ये ते. आणि त्याला आता थोडंसं नवीन रूप दिलंय, कारण त्याला एक स्मारकासारखं बनवलंय. दापोलीच्या स्टँडच्या जवळच आहे ते. तर तिथे बाबासाहेबांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली. तिथे हे सुभेदार, जमादार, हवलदार वगैरे यांचे टोलेजंग वाडे होते. पण त्या वाड्यावर आज मुसलमान लोकांनी नांगर फिरवला आहे. तिथे ते आता त्यांची संख्या जास्त आहे, तेव्हा ते जास्तच असणार आहे. त्या वाड्यांचा तुम्हाला मागमूसही लागणार नाही. म्हणजे तुमचे जे पूर्वजांनी केलेली कामं, याचा तुम्हाला मागमूस पण लागणार नाही. ही आपली दशा का झाली याचा विचार करा. ईस्ट इंडिया कंपनी येथे आली. त्या कंपनीला राज्य स्थापना करण्यासाठी आपल्या लोकांनी मदत केली. आणि जोपर्यंत आपले लोक पलटणीत होते, म्हणजे मिलिटरी आर्मीमध्ये जोपर्यंत आपले लोक पलटणीत होते तोपर्यंत आपली भरभराट होती. पलटणीचा दरवाजा बंद होताच आपली स्थिती खालावत गेली. आज आपल्या लोकांना पोलिसात घेत नाहीत व इतर ठिकाणी नोकरी मिळण्याची मारामार पडत आहे, कारण अस्पृश्यतेचा मुद्दा पुढे आला. अस्पृश्य अस्पृश्य लोक पोलिसात किंवा आर्मीत नकोत म्हणून ते पुढे बंदी आली त्याच्यावर. पुण्यात आपल्या वर्गापैकी एक ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे. त्याला नोकरी मिळण्याकरता मी आज 2 वर्ष सरकारबरोबर झगडत आहे. याच्या आड सरकारातील काही वरिष्ठ अधिकारी आहेत हे मी जाणून आहे. महाडला जो आम्ही सत्याग्रह करणार आहोत आणि ज्याकरता तुम्ही आम्हाला ही आर्थिक मदत केली आहे 175 रुपयाची, ज्याकरता तुम्ही आम्हाला ही आर्थिक मदत केली आहे, तर तुम्ही असे समजू नका आम्ही तुमच्या गाडीचे घोडे आहोत. म्हणजे आपला मागच्या आठवड्यात एक मुद्दा असा उपस्थित झाला होता की काही लोक दान दिलं की त्यांना म्हणजे उपकाराची भावना असते. दान हे उपकार नाही, हे सगळ्यांचं काम आहे असं हे याच्यात पण ते लक्षात आणून देतात की तुम्ही तुम्ही आम्हाला हे चंदी दिली म्हणे. म्हणजे हे म्हणजे हे वर्गणी. तुम्ही आम्हाला आर्थिक मदत केली, आज तुम्ही असे समजू नका आम्ही तुमच्या गाडीचे घोडे आहोत आणि त्याकरता तुम्ही चंदी देता. हे काम सर्वांचे आहे. महाडच्या चौदार तळ्यावर जो सत्याग्रह करायचा आहे तो स्पृश्य हिंदू आपणास अपवित्र मानतात म्हणून. महाडला अस्पृश्यांना पाण्याचा दुष्काळ आहे म्हणून आपण सत्याग्रह करत नाही. महाडला अस्पृश्यांना पाण्याचा दुष्काळ आहे म्हणून हा सत्याग्रह नव्हे, तर स्पृश्य हिंदू व आपण हे बरोबरीचे आहोत. आपला तो हक्क आहे आणि हा हक्क बजावण्याकरता आपण सर्वांनी सिद्ध झालं पाहिजे. तेथे कोणताही अनिष्ट प्रकार होणार नाही याची माझी खात्री आहे. म्हणून तुम्ही अगदी निर्भय मनाने या सत्याग्रहात भाग घ्यावा अशी विनंती आहे. एवढंच भाषण आहे. परंतु मागच्या आठवड्यात तो एक आपला विषय निघाला होता, तो नंतर कुणी मला आठवण पण नाही करून दिली. मला तो विसरलो नव्हतो तो विषय मी. तर जेव्हा आपण दान देतो तर ते कर्तव्य बुद्धीनं दिलं पाहिजे आणि आपलं सगळ्यांचं काम म्हणून ते दिलं पाहिजे. ही गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलेली आहे. हा पण सतीचा मुद्दा आहे, जागृतीचा मुद्दा आहे. भान ठेवलं पाहिजे आपण जे काम करतो ते काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे.
बाबासाहेबांची सगळी चळवळ ही जागृतीची चळवळ आहे. महाडला पाणी मिळत नाही म्हणून महाडचा सत्याग्रह नाही करत आपण. किती मोठं वाक्य. आजही लोकांना वाटतं की जाऊन तिथं पाण्याला स्पर्श करा. पाण्याला शिवण्यासाठी नाही गेलो आपण, तिथं हक्क बजावण्यासाठी गेलो. आपण समान आहोत, माणूस आहोत आणि आम्हाला माणसासारखं वागवा, याची विरोधकांना आणि अस्पृश्यांना पण जाणीव करून देण्यासाठी तो सत्याग्रह होता. त्याचा अर्थ लक्षात घेतला. परत जसं आता हे आपण धम्मपदाचा किंवा कुठलाही अभ्यास करता करता आपण जेव्हा बाबासाहेबांचा तो संदेश लक्षात घेतो की कोणत्या शब्दांचा, कोणत्या कृतीचा काय अर्थ आहे, कशासाठी हे सगळं, हे लक्षात घ्यावं लागतं. नाही आता आज आपण पाहतो की महाडच्या सत्याग्रहात ते उद्देशच विसरलेत लोक. तो एक सार्वजनिक कार्यक्रमाचा एक म्हणजे एन्जॉय करण्याचाच एक जणू काही प्रसंग किंवा तो दिवस. बरेचसे कार्यक्रम, बरेचसे जे काही बाबासाहेबांशी संबंधित किंवा बुद्ध धम्माशी संबंधित जे काही दिवस आहेत, प्रसंग आहेत, ते सण समारंभासारखेच लोक साजरे करतात, एन्जॉय करतात. एन्जॉय करण्याचे दिवस नाहीत ते, गंभीरपणे विचार करण्याचे पण दिवस आहेत. भानावर येण्याचे दिवस, भानावर येण्याचे ते दिवस आहेत किंवा त्या तारखा आहेत किंवा ते प्रसंग आहेत. पण आपल्याला एन्जॉय आवडतो. जसं ती बाई म्हणाली, हेच खरं जीवन आहे. आपल्याला वाटतं एन्जॉय केलं म्हणजे मग आपण बाबासाहेबांचं काम केलं. नाही. काही कर्मकांड केलं म्हणजे बुद्ध धम्माचं काम केलं. नाही, तसं नाही. खोलात जाऊन विचार केला पाहिजे.